श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अति परिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदक सोडून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो. समर्थ म्हणाले, अनादर कोणत्या गोष्टीचा? आता गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य देह, आपल्या जवळचा तलाव किंवा आपली जवळची जी नदी आहे, ते नदीचं पात्र म्हणजे त्या नदीतलं पाणी किंवा तलावातलं पाणी सोडून दुसऱ्या तीर्थाच्या उदकाकडे जातो. मग शेवटी अनादर का होतो? अनादर केलं ना. आपल्या गावामध्ये सुद्धा नदी आहे. त्या गावामध्ये जे पाणी असेल तिथे जरी तुम्ही काय केलं, बघा, आपल्याला सवय असते की आपल्या गावच्या नदीतलं पाणी पिण्यासाठी आपण तत्पर नसतो. आपण दुसऱ्या गावातल्या नदीकडे जाऊन ते पाणी आपण आणत असतो. पण शेवटी आपण अनादर केला ना. आपल्या गावामध्ये तलाव आहे, विहीर आहे किंवा नदी आहे, आपल्यामध्ये आदर, मान, सन्मान असणं गरजेचं. परंतु आपण काय करतो? प्रत्येक गोष्टीमध्ये अनादर करत असतो. आता त्या गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य, गंगेजवळ राहणारा बघा प्रत्यक्ष मनुष्य, शुद्धतेसाठी, आता मनुष्य देहाची शुद्धता कशी होते? बघा, आपण काय विचार करतो, या नदीपात्रात जर मी आंघोळ केली तर मी शुद्ध होईन, पवित्र होईन, आणि त्या नदीपात्रात केली तर, बरोबर की नाही? म्हणजे आपण असं विचार करत असतो. एकच पाणी ना, बरोबर की नाही? या नदीपात्रात आंघोळ केलीस तरी तू शुद्ध होणार आहेस, त्या नदीपात्रात जरी आंघोळ केलीस तरी तू पवित्रच राहणार आहेस. परंतु तू ज्या विचाराने, बघा, प्रत्यक्ष डोक्यामध्ये तुझे जे विचार आहेत त्या विचाराने तुझा मनुष्य देह हा भ्रमिष्ट झालेला आहे. कारण तुला नक्की दृष्टिकोन अजून मिळालेला नाही आहे. तुला तो रस्ता सापडलेला नाही आहे. तुझा जो मार्ग आहे तो चुकीचा आहे. कारण आपण आपल्या आजूबाजूची जी नदीपात्र आहे किंवा आपल्या आजूबाजूचा जो, बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, तलाव असेल तिथे आपण जाण्यास नकार देत असतो. मग तसंच समर्थाने एक भाग दिलेला आहे. आपल्या गावामध्ये अनेक दुकानं पाहायला मिळतात, परंतु आपल्या गावामध्ये दुकानं असून आपण 10 किलोमीटर, बघा, पार करून दुसऱ्या गावातून त्या वस्तू आणत असतो. आपण काय विचार करणार की इथे त्या वस्तू मिळतात त्या चांगल्या नाही आहेत, कारण इथे संपत नाही म्हणून. परंतु तिथे त्या वस्तू आपल्याला तेवढ्याच पैशातून मिळणार आहेत. परंतु आपला भाव कसा असतो विचार करा. कारण आपला दृष्टिकोन आहे ना, तो बदलला पाहिजे. आपण विचाराने प्रत्यक्षात खंबीर राहणं गरजेचं आहे. आपले मत आहेत ना, समर्थ म्हणाले, लोकांनी ऐकले पाहिजेत. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचे बोलणं तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कोणाचाही अनादर करून जर आपण, बघा, त्रास देत असू, आता आपल्या गावामध्ये अनेक दुकानं आहेत, बघा, आपण काय विचार करतो? बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येक गावामध्ये वडापावचं दुकान असतं. प्रत्येक गावामध्ये, बघा, अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळत असतात. समोसा असेल, भजी असेल, बरोबर की नाही, किंवा शेवपुरी, पाणीपुरी असेल, आपल्याला खूप चव लागते. आणि त्या प्रकारची आपण, बघा, एखादी वस्तू आपण खाल्ली, एखादा पदार्थ आपण खाल्ला की तो पदार्थ जिथे आपल्याला आवडतं ना, ते ठिकाण आपण लोकांना सांगत असतो. परंतु तो दुकानसुद्धा आपल्या गावामध्ये असतो. परंतु आपण काय विचार करतो, अरे गावामध्ये चांगलं मिळत नाही,
आपण तिथे गेल्यावर ती चव आहे ना, ती आपल्याला बघा मस्त वाटते. म्हणजे जी वस्तू आपल्याला चांगली वाटते तिथे आपण जात असतो. परंतु आपल्या गावामध्ये सुद्धा आहे, परंतु ती चव आपण घेत नाही. कारण आपण प्रत्येक गोष्टीचा अनादर करत असतो. लोकांनी विचारलं, अरे तुमच्या गावामध्ये आहे ना, तरीसुद्धा तुम्ही इकडे येता. आपण काय विचार करतो, अरे ते चांगले नाही बनवत, त्यांची टेस्ट नाही एवढी चांगली. आपण सरळपणे सांगतो. बघा समर्थ म्हणाले, कुणाला कधी काही बोलू नये. कारण का बघा, प्रत्येकाचं मन असतं. एखाद्याला मारलं की त्याचे वळ निघून जातात, पण कोणाला काही बोललं की ते शब्द बघा शेवटपर्यंत लक्षात राहत असतात. त्यामुळे काय होतं, मनाला इजा होते, दुखापत होते. मग ज्याप्रमाणे आपण शुद्धतेसाठी या नदीपात्रातून त्या नदीपात्रात गेलो, मनी नाही भाव देवा मला पाव. बघा, ज्याप्रमाणे आपल्याला स्वच्छ राहायचं आहे, पवित्र राहायचं आहे, आपल्यामध्ये शुद्धता होणं गरजेचं आहे. शुद्धोदकम समर्पयामी का सांगितलं? आपण आपल्या मनाने स्वच्छ आणि निर्मळ असणं गरजेचं आहे. आपण पाणी पाहतो, परंतु त्या पाण्यामध्ये सुद्धा बघा पवित्रपणा असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपले विचारसुद्धा पवित्र असणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या प्रकारे एखाद्या वस्तू किंवा एखाद्या पदार्थाकडे आपलं मन जसं वळतं ना, आणि ती वस्तू आपल्याला जशी हवीशी वाटते, तशीच आपण सुद्धा बघा इतर लोकांचा अनादर न करता ती गोष्ट मिळवली गेली पाहिजे. अतिपरिचयाने अनादर होतो. अतिपरिचय का? आपली ओळख असते, परंतु अति जर केला तर शेवटी अति देते मातीच. मग बघा, आपल्याला काही वस्तू आणायला सांगितल्या की आपण जवळची सोडून आपण लांब जातो. असं का होतं? तिथे सुद्धा मिळणार होती, परंतु तिथे न जाता आपण दुसरीकडे जात असतो. तेवढ्याच पैशात मिळालेली असते. उलट आपण इथून गेलेलो, प्रवासाला खर्च झाला, आपला वेळ फुकट गेला. तीच वस्तू आपल्याला इथं आपल्या गावामध्ये मिळाली असती, परंतु आपण कधी असा विचार केला नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला पवित्र राहायचं आहे ना, शुद्ध मनाने. बघा, ज्याप्रमाणे आपण तीर्थ घेत असतो, शुद्धोदकम स्थान समर्पयामी, तीर्थ घेत असताना कोणत्या विचाराने आपण तीर्थ घेत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये काही लोक बघा, आपल्या सुंदर पर्यटन स्थळी, म्हणजे जिथे आपलं गाव आहे त्या ठिकाणी डोंगर वस्ती आहे, मंदिरं आहेत, शांत वातावरण आहे, तिथे लोक, बाहेरची लोक येतात आणि बघा प्रत्यक्षपणे फिरण्यासाठी आनंदाने राहत असतात. परंतु तिथे देह आपला हा कधीच गेलेला नाही आहे. लोक विचार करतात, अरे तुमच्या गावामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, आपण काय विचार करू, परंतु तिथे मजा नाही आहे. प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं असतं, कारण आपण तिथे पाहिलेलं असतं आणि तेच बघा आपण पाहिल्यानंतर आपलं मूड ऑफ होतं ना. आपल्याला नवीन काहीतरी बघण्यासारखं हवं असतं. आता विचार करा, एखादा चित्रपट सारखं पाहिलं तर कंटाळा येईल, परंतु नवीन कुठला चित्रपट लागला की आपण कसं बघा उत्सुकतेने पाहत असतो ना, आता पुढे काय होणार आहे, या दृष्टीने आपण पाहत असतो. मग तसंच ज्या ठिकाणी नदी होती त्या ठिकाणी राहणारा मनुष्य त्या नदीपात्रातलं पाणी सोडून शुद्धतेसाठी तो दुसऱ्या गावामध्ये जाऊन त्या तीर्थाच्या उदकाकडे
बघा रवाना झालेला आहे. मग शेवटी पाण्याचा सुद्धा अपमान केलेला आहे ना. मग असं होता कामा नये. समर्थ म्हणाले, इकडे जरी तू आंघोळ केली असतीस किंवा ते उदक घरी घेऊन गेला असता, पाणी घरी घेऊन गेला असता, तरी तुला तेवढं बघा पुण्याही मिळाली असती. आणि इथे जरी येऊन तू आंघोळ केलीस किंवा इथून पाणी घेऊन गेलास तरी तेच पाणी आहे ना. परंतु आपण ज्या दृष्टिकोनातून आपण पाहत असतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्व काही दिसत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, अतिपरिचयाने अनादर होतो आणि गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदक सोडून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो. जय जय रघुवीर समर्थ.